जसं म्हणतो की फाउंडेशनमध्ये किंवा सीएच्या जर्नीमध्ये अटेम्प्ट्स आणि फेल्युअर येत राहतात. हां. बरोबर, ठीक आहे. सो विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, ठीक आहे, अटेम्प्ट्सला फेल्युअर म्हणून घ्यावं की अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यावं? सीएचा लाँग फॉर्मच कामाला घेणे. म्हणजे काय आहे, की सीए करायचं म्हणलं, की तुम्ही फेल्युअर मोजता कामा नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की सीए करत असताना तुम्हाला फाउंडेशन, इंटर, फायनल हे कुठेतरी फेल्युअर हे येणार. म्हणजे मी एकदम हॉनेस्टली सांगतो, म्हणजे भारतामधले साधारणतः 1 किंवा 2% सीए असे असतील, की जे थ्रू पास झाले सगळ्या एक्झाममध्ये. ओके. म्हणजे बाकीचे जे काही आहेत 95% सीए हं, माझ्यासहित, हं. हे कुठे ना कुठेतरी फेल झालेलेच आहेत. टप्प्याटप्प्यानेच गेलं. हां, म्हणजे काहींनी बऱ्याच वेळा टप्पे खाल्लेत. ठीक आहे. म्हणजे कोणी फाउंडेशनला फेल असेल, कधी इंटरला असेल, कधी तुम्हाला फायनलला फेल्युअर येऊ शकतं. बरोबर. असं हे होतं या केसमध्ये. मग यू शुड कीप द पेशन्स, नेव्हर गिव्ह अप. सोडू नका. ठीक आहे. यू कीप ऑन डूइंग, कीप ऑन डूइंग, कीप ऑन डूइंग अँड यू विल गेट इट डन. हे कधी ना कधी होईल तुमचं. ठीक आहे. मग एखाद दुसरं फेल्युअर हे तुम्हाला येऊ शकतं. हे तुम्ही कन्सिडर करून चला. म्हणजे जरी 12वी नंतर हा कोर्स जरी 4 वर्षाचा असेल ना, तरी पण तुम्ही 5 वर्ष लागतील हे तुम्ही पकडून चला. 1-2 फेल्युअरनी काही फरक पडत नाही. शेवटी आज या पॉडकास्टला मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. तुम्ही मला हे विचारलं नाही ना, की सर तुम्ही कधी सीए झाला? तुम्ही मला हे नाही विचारलं, की सर मी फायनलला किती पर्सेंटेज मिळाले, फाउंडेशनला किती पर्सेंटेज मिळाले? बिलकुल. हे तुम्ही मला विचारलंच नाही. म्हणजे शेवटी काय आहे, सगळ्यात चमत्काराला नमस्कार आहे. एकदा सीए झाला, की सीए झाला. त्याला कोणी पर्सेंटेजही विचारत नाही, त्याला किती अटेम्प्ट लागले हे विचारत नाही. अगदी बरोबर. सोसायटी शेवटी काय पाळते? नाही यार, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. हं, हं. दॅट्स इट. मग त्याला एखाद दुसरा अटेम्प्ट जास्त लागला, त्याने काय फारसा फरक पडत नाही. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ युअर स्टडी. कधी-कधी एकाच एक्झामला 2-2, 3-3 फेल्युअर्स येतात. मुलं फ्रस्ट्रेट होतात, वैतागतात. मग हं. ते म्हणतात, "सर आता हे परत-परत तेच वाचायला मला कंटाळा आला." सर आता मला ते फक्त क्वेश्चन जरी वाचलं तर ते अख्खं पान मला दिसतं, की त्याचे म्हणजे आपल्या स्टडी मटेरियलच्या उजव्या पानावर त्याचं उत्तर आहे, डाव्या पानावरती हे आहे त्याचं, म्हणजे कुठे काय स्टेप आहे. म्हणजे अगदी कधी-कधी त्याचं ते सोल्युशन किंवा प्रॅक्टिकल क्वेश्चनचे आकडे सुद्धा लर्न होऊन जातात. हं. पण तरी पण कधी-कधी एक्झामला फेल्युअर म्हणजे एका जरी सब्जेक्टला बिलो 40 आला, तर मग बाकी सब्जेक्ट तुम्हाला परत द्यायला लागतात. नेव्हर गिव्ह अप, कीप ऑन डूइंग, कीप द पेशन्स. म्हणजे सीएचा खरा झगडा आहे ना, म्हणजे अभ्यासासोबत हा त्याच्या स्वतःच्या मनासोबत सुद्धा असतो. म्हणजे हे फार पिंचिंग असतं ॲक्चुअली, की समजा की तुम्ही सीए फाउंडेशनला आहात आणि तुम्हाला 195, 197 मार्क्स मिळाले आणि एक 2-3 मार्कासाठी तो फेल झाला. ते खूप पिंचिंग असतं. म्हणजे एक वेळ आहे ना, 160 मार्कांनी फेल झालेला सुखी असतो. हं. किमान जाऊ दे आपल्यात खूप अंतर होतं. पण जो 2-3 मार्काने फेल होता ना, तो पुढची एक्झाम देऊसपर्यंत ना, त्याला ते रोज आठवतं. "अरे यार, मी 2 मार्कासाठी फेल झालो, मी 3 मार्कासाठी फेल झालो." मग ते तो जो आहे ना, तो आतला जो संघर्ष, झगडा चालू असतो ना, तो सांभाळायचा आणि परत अभ्यास नाही. करायचा. अँड दॅट इज व्हॉट युअर पेशन्स लेव्हल. मग त्यातनं जर तो जो कणखरपणा येतो ना, तो तुम्हाला आयुष्यात खूप कामाला येतो. म्हणजे आयुष्यात तुम्हाला अपयश सुद्धा पचवायची जी क्षमता जी असते ना, स्ट्रेंथ जी असते ना, ती तुमच्या सी-ए डेव्हलप होते. आणि आणखी एक गोष्ट, कितीही नास्तिक असणारा माणूस आहे ना, सीए करणाऱ्यानंतर आस्तिकच होतो. तो म्हणतो, "नहीं, वो है, कहीं ना कहीं तो भी है. 199 आहे, मतलब कहीं ना कहीं भगवान है." ओके. त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक थोडासा त्याचा दयाभाव किंवा आपण ज्याला आपण श्रद्धा, भक्ती, देव ह्याच्यावरती विश्वास त्याचा येतो. आणि थोडंसं काय आहे, की एक्झाम करताना एक्झामला जाताना एक थोडा फिअर फॅक्टर जो आहे, किती शेवटी तुम्ही अभ्यास केला, तर शेवटी त्या 3 तासांमध्ये तुम्ही स्वतःला हां. कसं किती कूल ठेवता, टेन्शन किती घेता, हं. त्याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड्स. बरोबर. सो आता आपण फाउंडेशन क्लिअर झालं, तर पुढचा टप्पा येतो ते इंटरमिजिएटचा इंटरेस्ट. याचा. सो तो प्रवास कसा असतो, की नाऊ यू आर क्लिअर आणि म्हणजे एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो त्या मुलांमध्ये, राइट? सो त्याच्याबद्दल कसं सांगाल? आता हा पॉडकास्ट 12वी सायन्सच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी चालू आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर अगदी आपण रूटपासनं चाललो आहे, की जेव्हा एखादे पालक खरंच हा विचार करतील, की ठीक आहे, इंजिनिअरिंग नको आहे, मेडिकल नको आहे, ठीक आहे. पण मला हा पॉडकास्ट आहे ना, ॲज अ एज्युकेशन म्हणूनही बघावसं वाटतं. बरोबर. असेही आपले प्रेक्षक असणार आहे. तर आता पुढचा टप्पा कसा असेल? हे बघा, 12वी नंतरचा पहिला टप्पा तुमचा सीए फाउंडेशनचा. बरोबर. ठीक आहे. तुम्ही क्लिअर करा. आता सीए फाउंडेशनची एक्झाम झाली, की ज्या अटेम्प्टला तुमची सीए फाउंडेशन एक्झाम क्लिअर झाली आहे, तिथून पुढच्या 1 वर्षानंतर तुमचा
CA इंटरचा अटेम्प्ट येतो. बरं. से आपण आता फॉर एक्झाम्पल असं समजून घेऊयात, म्हणजे तुमच्या सगळ्या ऑडियन्सला सुद्धा समजेल असं, की लेट्स से जानेवारी 27ला त्यांनी CA फाउंडेशनची एक्झाम दिली आहे. आता आपण हे फिक्स करूयात, की जानेवारी 27ला त्या स्टुडंटनी CA फाउंडेशनची एक्झाम दिली आहे. आता त्याच्या अनुषंगाने पुढचं काळ कसा असेल सगळा. तर जानेवारी 27 त्यांनी फाउंडेशनची एक्झाम दिली. त्याचा रिझल्ट साधारणतः फेब्रुवारीमध्ये येईल आणि तो पास झाला, की त्याची CA इंटरची जर्नी स्टार्ट होईल. ओके. मग त्याची CA इंटरची एक्झाम कधी येईल? तर जानेवारी 28ला. ओके. सो 1 वर्षाचा काल. 1 वर्षाचा काळ. जानेवारी 27ला फाउंडेशन, तर जानेवारी 28ला त्याची CA इंटरची एक्झाम येईल. बरोबर आहे. मग CA इंटरच्या एक्झामला टोटल 6 सब्जेक्ट्स असतात. ठीक आहे. आता या 6 सब्जेक्ट्सला 2 ग्रुपमध्ये डिव्हाईड करतात. ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आता ग्रुप 1 मध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आहे अकाउंट्स, लॉ आणि टॅक्सेशन. ज्याच्यामध्ये GST आणि इन्कम टॅक्स येतं. हे 3 सब्जेक्ट्स असतात. आणि ग्रुप 2 मध्ये परत 3 सब्जेक्ट असतात. कॉस्टिंग, ऑडिटिंग आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अँड फायनान्शियल मॅनेजमेंट असे 3 सब्जेक्ट असतात. म्हणजे दोन्ही ग्रुपला 3-3 सब्जेक्ट असतात. प्रत्येकी 100-100 मार्काचे. म्हणजे टोटल एक्झाम ही 300-300 मार्काची अशी टोटल एक्झाम असते 600 मार्कांची. ठीक आहे. या इंटरच्या एक्झामला संपूर्ण पॅटर्न हा 70-30चा असतो. 70-30 म्हणजे काय, की प्रत्येक पेपरला 70 मार्काचं सब्जेक्टिव्ह असणार. म्हणजे रायटिंगमध्ये. मग त्यात 2 मार्काचा, 5 मार्काचा, 7 मार्काचा क्वेश्चन असेल आणि 30 मार्क्सचं कंपल्सरी MCQ. हो. आणि हे जे MCQ असतात याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जसं फाउंडेशनला हां. इकॉनॉमिक्स आणि मॅथ्सला निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25चं. तसं इंटरला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि प्रत्येक पेपर हा 70-30 पॅटर्नचा आहे. क्लिअर? आता जानेवारी 28ला ज्यावेळेस तुम्ही इंटरची एक्झाम द्याल, मग त्यावेळेस तुम्हाला दोन्ही ग्रुप पास व्हायचे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2. पण आता एखाद्या स्टुडंटला असं वाटलं, की नाही माझा ग्रुप ठीक आहे, मी अभ्यास दोन्हीचा केलाय, परंतु एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं, की मी आत्ता फक्त ग्रुप 1लाच जास्त प्रिपेअर्ड आहे. ग्रुप 2 अजून माझा झालेला नाहीये. काही हरकत नाहीये. तो जानेवारी 28ला तो ग्रुप 1 देईल आणि आफ्टर 4 मंथ्स मे 28ला तो ग्रुप 2 2 देईल. देऊ शकतो. ओके. किंवा त्याला असं वाटलं, की नाही मला ग्रुप 2चं प्रिपरेशन जास्त चांगलं झालंय. तर तो जानेवारी 28ला ग्रुप 2 देईल आणि आफ्टर 4 मंथ्स मे पटकन. 28ला तो ग्रुप 1 देऊ शकतो. किंवा त्याला असं वाटलं, की नाही यार माझं दोन्ही ग्रुपचं प्रिपरेशन चांगलं झालंय. दॅट्स व्हेरी गुड ना. मग इन दॅट केस जानेवारी 28ला तो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे दोन्ही ग्रुप तो जानेवारी 28लाच देऊ शकतो. बरं. काय करायचंय? याचे ऑप्शन तुम्हाला सगळे ICAIने दिलेले आहेत. डिपेंड्स ऑन यू. ज्यावेळेस तुमचे दोन्ही ग्रुप पास होतील, मगच तुमची 2 इयर्सची आर्टिकलशिप स्टार्ट सुरू होते. होते. म्हणजे CA इंटर झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष कुठल्यातरी प्रॅक्टिसिंग CAकडे 2 वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायला घ्यावा लागतो. लागतो. बरं. सो आता यामध्ये जसं फाउंडेशनचा आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पासिंग क्रायटेरिया होता. ठीक आहे. 50% आणि ओव्हरऑल. सो इंटरमिडिएटमध्ये तो काय आहे? हां, मग जो पासिंग क्रायटेरिया फाउंडेशन, इंटर, फायनलला सेम. बेसिक रूल मिनिमम 40 मार्क्स आणि ॲग्रीगेट 50%. बरं. म्हणजे फाउंडेशनला आहे तेच इंटरला आहे. हो. फक्त इंटरला काय होतं, की 300 मार्काचा एक्झाम असते ना. हं. ग्रुप 300चा आहे. तर तिथे पासिंग 50%चं 150 येईल. बरोबर. मग दोन्ही ग्रुपला तुम्हाला 150 हे झालं की तुम्ही पास होता. ठीक आहे. हां, आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे, की सपोज पासिंग कंडिशनमध्ये असं घडलं, की इंटरचा तुम्ही एकच ग्रुप देत आहात आणि त्याला मार्क्स मिळाले समजा, की 3 सब्जेक्ट्स आहेत. अकाउंट्स, लॉ आणि टॅक्सेशन. आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मार्क्स मिळाले 70, 30, 40. 70, 30, 40. टोटल झाली 140. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय आलं, एक तर 300 मार्काची एक्झाम आहे, 140 मिळाले म्हणजे तो ॲग्रीगेटमध्ये गेला आणि प्लस 2 सब्जेक्टला तो एका सब्जेक्टला 30 आहे, तिथे तो फेल आहे. ठीक आहे. पण जर एखाद्या सब्जेक्टला 60 किंवा 60 प्लस असतील, तर तो सब्जेक्ट एक्झम्प्ट होतो. ओह! ओके. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला मार्क्स किती आहेत? 70, 30, 40. मग ज्या सब्जेक्ट तुम्हाला 70 70 आहे, आहे. म्हणजे तो 60 प्लस आहे ना. बरोबर. मग ज्या सब्जेक्टला 60 किंवा 60 प्लस असतील, तो सब्जेक्ट तुमचा एक्झम्प्ट होतो. तो तुम्हाला परत नेक्स्ट अटेम्प्टला द्यायला लागत नाही. नाही. मग जर समजा की अकाउंट जर 70 मार्क्स मिळाले असतील, तर तो सब्जेक्ट त्याला नेक्स्ट अटेम्प्ट द्यायला लागणार नाही. नेक्स्टला त्याला फक्त दोन जे 2 सब्जेक्ट राहिले तेच त्याला द्यायला लागतील. आता त्याला 150 मायनस 70 ते 70 मायनस होतील आणि त्याला तर किती राहिले फक्त 80. मग त्याला
पुढच्या अटेम्प्टला ह्या दोन्ही सब्जेक्टला दोन्ही मिळून फक्त 80 मार्क्स आणायचे आहेत. म्हणजे फक्त 40-40 जरी आणले तरी तरी तो तो स्टुडंट क्लिअर. पास होऊ शकतो. हं, गॉट इट? हं, समजा असं झालं की त्याला 70-70-20 मार्क्स आहेत. हं. फ्रेश केस एकदम 70-70-20. आता याच्यामध्ये काय आलं, टोटल 160 झाली, परंतु तो शेवटी ज्या सब्जेक्टला 20 आहेत त्याच्यामुळे तो फेल झाला. परंतु 2 सब्जेक्टला 60 प्लस आहेत ना, हं. मग हे दोनही सब्जेक्ट त्याचे एक्झम्प्ट होतील आणि नेक्स्ट अटेम्प्ट त्याला फक्त एकच सब्जेक्ट द्यायला लागेल आणि इन दॅट ही शुड स्कोर मिनिमम 40 त्याला मिळवावे लागतील. तो पास होऊन जाईल. हा जो एक्झम्पशनचा जो क्रायटेरिया आहे ना, हा सीए इंटर फायनलला असतो, बरं. फाउंडेशनला नसतो. ओके. हां. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये, की से फॉर एक्झाम्पल त्या स्टुडंटनी दोन्ही ग्रुप ॲट अ टाईम दिले. हं. दोन्ही ग्रुप ॲट अ टाईम दिले आणि त्याला ग्रुप 1ला तीनही सब्जेक्टला 40-40-40 मार्क्स आहेत. म्हणजे टोटल झाले 120 आणि ग्रुप 2ला त्याला 60-60-60 आहेत. त्याची टोटल झाली 180. म्हणजे ॲज पर द रूल काय होतं, की प्रत्येक सब्जेक्टला 40 यायला पाहिजे, ॲग्रीगेट 150 व्हायला पाहिजे. बरोबर. या नियमामुळे त्याचा पहिला ग्रुप तो उडाला. कारण तो 40-40 आहेत, पण तो टोटल 150 होत नाही ना, बरोबर. म्हणून तो तिथं तो फेल होतो आणि ग्रुप 2ला काही प्रॉब्लेम नाही. तिथं 60-60-60 आहेत, 180 आहेत. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे, की त्यांनी दोन्ही ग्रुप ॲट अ टाईम दिलेत. हं. मग दोन्ही ग्रुप जर दिलेत, तर दोन्ही ग्रुप मिळून त्यांनी 600 मार्काची एक्झाम दिली ना. बरोबर. मग 600च्या 50% 300 होतात. 300. आता त्याला ग्रुप 1ला 120 आहेत बरोबर. आणि ग्रुप 2ला 180 आहेत. हं, मग 120 प्लस 180 300च होतात ना. हं. मग ह्या केसमध्ये जर तुम्ही दोन्ही ग्रुप दिलेले असतील, तर दोन्ही ग्रुप मिळून त्याला 300 आहेत ना, तर दोन्ही ग्रुपला तो पास होतो. तो ग्रुप 1ला फेल होत नाही. ओके. कारण नियमाप्रमाणे त्याला 6ही सब्जेक्टला मिनिमम 40 आहेत बरोबर. आणि ॲग्रीगेट 50% झाले ना, हं. मग त्याच्यामध्ये दोन्ही ग्रुपला पास होतो. पण हे कधी घडतं? जेव्हा तो दोन्ही ॲट अ ग्रुप टाईम तुम्ही ॲट अ टाईम दिलेत झालं तर. तेव्हा. मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक एक्झामला असे किमान माझ्याकडं 10-5 उदाहरणं असतात, की त्याला ग्रुप 1ला 147 आणि ग्रुप 2ला 155. म्हणजे ग्रुप 1ला 3 मार्क्स शॉर्ट आहेत आणि ग्रुप 2ला 5 मार्क्स एक्स्ट्रा आहेत. मग इकडचे 3चा शॉर्ट आहे, तिकडचा 5चा सरप्लस म्हणून सगळी गोळाबेरीज करून तो पास होतो. सो पहिल्यापासून सीएमध्ये गोळाबेरीज चालते. हां, पण ती दोन्ही एकत्र दिलं तर. ओके. हां, म्हणजे माझे पार्टनर तुम्हाला सांगतो भंडारी सर, सीए फायनलला ग्रुप 1ला ही गॉट 196. हं. म्हणजे काय सांगतो 4-4 सब्जेक्ट होते फायनलला, आता 3-3 झालेत. म्हणजे हे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की पूर्वी सीए इंटर आणि सीए फायनलला 2023 पर्यंत बरं का, सीए इंटर आणि सीए फायनलला 4-4 सब्जेक्ट असायचे एका ग्रुपमध्ये. आता ते 3-3 झालेत. म्हणजे उलट सीए इंटरला 2 सब्जेक्ट कमी झाले आणि सीए फायनलला 2 सब्जेक्ट कमी झाले. बरं. तर मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस मी सीए इंटर आणि सीए फायनलला दोन्ही ग्रुपमध्ये 4-4 सब्जेक्ट्स होते. आता 3-3 असे. म्हणजे त्या हिशोबाने तो कोर्सचा लोड, अभ्यासाचा लोड हा कमी झालेला आहे त्याच्यामध्ये. तर भंडारी सर ग्रुप 1ला ही गॉट 196 हं. आणि इन ग्रुप 2 ही गॉट 211. ओके. मग तो 196 म्हणजे 200ची कंडिशन 4 मार्क कमी म्हणजे फेल. पण तिकडे 211 आहेत ना. हां. मग तिकडे 11 सरप्लस आहेत. शेवटी गोळाबेरीज करून निघून गेले. सीए प्रसाद भंडारी. ग्रेट. सो हे कमाल त्याच्यामुळे एक होतं. आहे की दोन्ही ग्रुप दिला तर फायदा होतो. हं. फक्त मग दोन्ही ग्रुपचा तसा तुमचा स्टडी झालेला पाहिजे. नसेल झालेला तर काही फार फरक पडत नाही. तुम्ही एक-एक अटेम्प्ट एक-एक ग्रुप देऊन जरी तुम्ही क्लिअर केलात तरी काय बिघडत नाही त्या केसमध्ये. कारण शेवटी जानेवारीचा अटेम्प्ट झाला की लगेचच 4 महिन्यात तुमचा मेचा अटेम्प्ट असतो. असं काय फार मध्ये वेळ जातो असा काही प्रकार नाही येतो. पण टेक युअर ओन टाईम आणि आता तो तुमच्या अभ्यासाच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे. एक्झॅक्टली द स्ट्रॅटेजीज अँड हार्ड वर्क जे आता आपण पुन्हा तो बोलतोय. म्हणजे असं मी स्पेसिफिक म्हणू शकत नाही की तुम्ही एकच ग्रुप द्यायला पाहिजे किंवा दोन्ही ग्रुप द्यायला पाहिजे असं नाही. इट डिपेंड्स तुम्ही जो स्टडी पिरियड होता त्याच्यामध्ये तुम्ही किती रिव्हिजन केलं. म्हणजे माझं एक जस्ट असं एक म्हणणं आहे की एक तर तुमचा जे काही सीए इन्स्टिट्यूटने आम्हाला जे काही स्टडी मटेरियल दिलंय त्याचा तुमचा पूर्ण स्टडी झालेला असला पाहिजे. जे कुठले क्लासेस तुम्ही केले असेल त्याचे त्या नोट्स वगैरे जे काही असतील प्रॅक्टिकल गोष्टी तुमचे सगळे झालेले असले पाहिजे. फक्त क्लासमध्ये नाही तर त्याची किमान तुमच्या 2-3 रिव्हिजन्स ह्या झालेल्या असल्या पाहिजे. हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट द्या. ओके. सो आता आता पुढचा टप्पा येतो, की आता इंटरमिडिएट झालं आणि आता ड्युअल गोष्ट येतं. कुठली? आर्टिकलशिप पण करायची आहे हां. आणि तुम्हाला सीएची एक्झाम देखील फायनल एक्झाम पण हां. क्रॅक करायची आहे. सो याच्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी आहे. बरोबर. बरोबर.
तर हे शक्य होतं का एखाद्या सीएसाठी, की त्याला तो जो आर्टिकलशिप करतो, त्याच्या अनुभवावरनं त्याच्या एक्झाममध्ये किती पर्सेंटेज त्याचा क्रायटेरिया म्हणजे किती पर्सेंटेज वेटेज असतं? ओके. आता लक्षात घ्या, एकदा परत एकदा चार्ट. जानेवारी 27 मध्ये फाउंडेशन, बरोबर, त्याच्या 1 वर्षानंतर जानेवारी 28 मध्ये सीए इंटरमिजिएट, बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप, हं. त्याच्यानंतर 6 महिन्याचा गॅप आणि ओके. त्याच्यानंतर फायनल असते. बरं. म्हणजे जानेवारी 27 फाउंडेशन, जानेवारी 28 इंटरमिजिएट हं, आणि जानेवारी 31 मध्ये फायनल असते. हं. म्हणजे इंटर टू फायनल हा ॲक्चुअली टेक्निकली 3 वर्षाचा गॅप असतो. त्याच्यामध्ये 2 वर्षाची आर्टिकलशिप येते, 6 महिन्याचा गॅप येतो आणि त्याच्यानंतर जो अटेम्प्ट येतो, त्याची सगळ्यांची गोळाबेरीज करून जर जानेवारी 28ला तुमचं इंटर झालं असेल, तर जानेवारी 31ला त्याचं फायनलची एक्झाम येते. आता इंटरची एक्झाम झाल्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे आणि त्याच्यानंतर त्याचा फायनलचा अटेम्प्ट येणार आहे. बरोबर. आता तुमचा प्रश्न असा आहे, की आर्टिकलशिप करत असताना मग फायनलचा अभ्यास कसा होतो? तर आता बेसिकली 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे आणि त्याच्यानंतर गॅप आहे परत मध्ये. तर त्या गॅपमध्ये त्याचं फायनलचं प्रिपरेशन होऊ शकतं आणि ड्युरिंग द आर्टिकलशिप फायनलला सुद्धा तुम्हाला टोटल 6 विषय आहेत. जे इंटरचे विषय आहेत, तेच विषय तुम्हाला फायनलला ॲट अ ॲडव्हान्स लेव्हलला आहेत. ओके, ओके. आणि 2 वर्ष आर्टिकलशिप करणारा विद्यार्थी फक्त आर्टिकलशिपच नाही करत. आर्टिकलशिप म्हणजे काय, कोणत्यातरी सीएच्या ऑफिसला तुम्हाला एक 10 ते 5, 11 ते 6 अनुभव आहे एक तसा. तुम्हाला ऑफिस जॉइन करायला लागतं. पण हे करत असताना तो ऑटोमॅटिकली जानेवारी 31 साठीच्या एक्झामची तयारी तो एक सब्जेक्ट देऊन तो करतच असतो ना. म्हणजे आयदर मॉर्निंगला आर्टिकल जायच्या अगोदर तो 2-3 तास स्टडी करू शकेल किंवा आफ्टर आर्टिकल ऑफिस झाल्यानंतर तो त्याचं प्रिपरेशन करू शकेल. तर 2 वर्षामध्ये ड्युरिंग द आर्टिकल्स तो 3-4 सब्जेक्टची तयारी करतो आणि त्याच्यानंतरचा जो गॅप असतो, त्याच्यामध्ये आणखी राहिलेल्या 1-2 सब्जेक्टची तयारी करतो. त्याच्यामुळे तो सीए फायनलची एक्झाम व्यवस्थितपणे देऊ शकतो. क्रॅक करू. आणि आर्टिकलशिपचा तुमच्या फायनलच्या एक्झामवरती खूप प्रभाव असतो. कारण ज्या काही तुम्ही सीएच्या ऑफिसमध्ये आर्टिकल्स ज्या काही गोष्टी तुम्ही शिकता, त्या तुम्हाला बऱ्याचदा अभ्यासात सुद्धा उपयोगाच्या असतात. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या सिलेबसमध्ये तेच आहे जे प्रॅक्टिकली आहे. म्हणजे तुम्ही एक बऱ्याचदा असं ऐकलं असेल किंवा तुम्ही वाचले असेल किंवा तुम्ही बोलले असाल, की "अरे, आपण ते कॉलेजमध्ये शिकतो अ, आणि ते सिलेबसमध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि रिअल लाईफमध्ये काहीतरी वेगळंच आहे." हे सायन्समध्ये 100% होतं. मला ते बोलायचं नव्हतं, हे तुम्ही बोललात. ठीक आहे. की 100% की आपण काय शिकतोय हां, म्हणजे आपण एखादं मशीनबद्दल जे शिकतोय, ते मशीन काहीतरी वेगळं शिकतोय इथं आपण त्याचं काय डिझायनिंग वगैरे बरोबर, आणि रिअलमध्ये हे आउटडेटेड झालेलं आहे सगळं बरोबर. आणि रिअलमध्ये काहीतरी त्यात वेगळंच आहे. आहे. तसं सीएमध्ये नाहीये. इन ऑल सब्जेक्ट म्हणजे आमचं इन्कम टॅक्स असेल, जी-एस-टी असेल, अकाउंट असेल, ऑडिट असेल, व्हॉट इज ॲट धिस स्टेज आत्ता जे रिअलमध्ये आहे तेच आमच्या सिलेबसमध्ये आहे. म्हणजे नथिंग इज आउटडेटेड. जे काही आम्ही करतोय ते सगळं आमचं रिअल लाईफमध्ये आहे. त्याच्यामुळं आणि आमचे सगळे सब्जेक्ट हे रिअलिस्टिक सब्जेक्ट्स आहेत बरोबर. आणि आम्ही रिअलमध्ये काम जे करतो, मग त्या त्याच धर्तीवरती तुम्हाला एक्झामला जे क्वेश्चन्स येतात, ते तुम्हाला टॅकल करायला, अंडरस्टँड करायला ते खूप ईझी पडतं. म्हणजे आणि एक आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून मी पेरेंटला एक सल्ला पण देऊ इच्छितो. बऱ्याचदा असं घडतं आपल्याकडं, की 2 वर्षाची आर्टिकलशिप असते आणि त्याच्यानंतर सीए फायनल आहे. तर बऱ्याचदा असं वाटतं पालकांना, की काय आर्टिकलशिप करायची? मग आपल्या कोणतरी नातेवाईकाकडे वगैरे रजिस्ट्रेशन करूया ऑन पेपर हं. आणि तो फक्त अभ्यासच करेल आणि अभ्यास केल्यानंतर अभ्यास करेल आणि तो सीए होऊन जाईल. ठीक आहे. एक वेळ होईलही बरं का. म्हणजे आर्टिकलशिप तुम्ही बायपास केली, डमी आर्टिकलशिप केली आणि तुम्ही सीए फायनलची परीक्षा दिली. तो सीए पासही होईल कदाचित तो रँकमध्ये येईल. परंतु तो सीए ना रिअल लाईफमध्ये मात्र खूप स्ट्रगल करेल. ओके. कारण जर तुम्ही आर्टिकलशिप जर प्रॉपर केलेलं नसेल, तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज जर घेतलेलं नसेल, तुम्ही फक्त एक जर बुकिश फक्त सीए झाले असाल, ठीक आहे. तर त्या केसमध्ये तुमचा ना प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचा निभाव लागणार नाही. त्याच्यामुळे कुणीही डमी आर्टिकलच्या भानगडीत पडू नये. मी तर असं सांगेल, की तुम्हाला फायनलला 1 नाही 2 अटेम्प्ट जास्त लागू द्या, हरकत नाही. पण आर्टिकलशिपमध्ये कंटाळा करू नका. उगीचच डमी आर्टिकलशिप करायची आणि अभ्यास करत बसणं ह्यात काहीच अर्थ नाहीये. शेवटी ही जी आर्टिकलशिप आहे, हाच तुमच्या पुढच्या पूर्ण सीए करिअरचा जे काही तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा भले तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असाल, त्याचा तुमचा आज बेस आहे, तो फाउंडेशन आहे आणि तोच तुम्ही करत नाहीये. मग ती बिल्डिंग पुढे कशी उभी राहणार ना? म्हणजे आर्टिकलशिपला सबस्टिट्यूट असू शकत नाही. अटेम्प्ट 4 महिने लेट झाला तरी हरकत नाही. पण आर्टिकलशिप डमी कधीच करू नये. कारण तो प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही त्यातनं शिकता ना, ज्या तुम्हाला पुढे रिअल लाईफमध्ये करायच्या आहेत.
सो आर्टिकलशिपला सबस्टिट्यूट नाही. नाही. ओके. नो डमी आर्टिकलशिप. ग्रेट. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की आता आपण पूर्ण एक्झामचा एक पूर्ण पॅटर्न स्टडी केला आहे, राइट? आता एक असा एक पार्ट येतो जिओग्राफिकल चा, की मेट्रो, टायर 1 सिटीज, टायर 2 सिटीज आणि ग्रामीण विभाग, राइट? तुमच्या या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठली मुलांमध्ये काही प्रिपरेशनची कमतरता भासली का? की ग्रामीणच्या मुलांना जर आपण जास्त अजून कुठल्या माध्यमातून जर समजा आपण काउन्सिलिंग केलं किंवा त्यांच्याबद्दल हा मेसेज जर दिला, तर त्या काही ते मुलं जास्त परफॉर्म करतील किंवा टायर 2 टायर सिटीजमध्ये संधीच मुलांना करायचं आहे, पण संधी कमी आहे. मेट्रोमध्ये तर एक सिस्टमच आहे. ठीक आहे. तर असा कुठेतरी गॅप हा आयडेंटिफाय झाला आहे का तुम्हाला? सीएची मुलं तुमच्याकडे येतात, असा काही गॅप आयडेंटिफाय झाला आहे का? म्हणजे बेसिकली तुमचं म्हणणं असं आहे, की कुठेतरी जी गावातनं वगैरे जी मुलं येतात, हं, हं. खेडेगावातनं वगैरे असतात, ती थोडीशी शाय असतात, तेवढी बोलायला बोल्ड नसतात किंवा त्यांना जास्त माहिती नसते कदाचित नवीन-नवीन फील्डची वगैरे आणि मग अशी मुलं या प्रवाहात कुठेतरी हरवून जातात. हरवून जातात आणि जी टायर 1, टायर 2 सिटीमध्ये असतात किंवा ज्या मेट्रोमध्ये असतात, त्यांना या गोष्टी माहिती असतात आणि त्यांच्यासाठी सोपं असतं. हं. आता ह्याच्यात जास्त काही फरक मला वाटत नाहीये, कारण मी स्वतः अतिशय छोट्या खेड्यातनं आलेलो आहे. म्हणजे तुम्ही शनी शिंगणापूर हे तुम्हाला माहिती असेल, हो, हो. बरोबर आहे. तर शनी शिंगणापूरला जाताना जे शेवटचं गाव लागतं, दॅट इज अ घोडेगाव. त्या प्रॉपर घोडेगावचा मी आहे. मी 6वी पर्यंत घोडेगावलाच मराठी मीडियममध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आणि 10वी पर्यंत मी मराठी मीडियममध्ये शिकलेलो पूर्ण. माझा पुढचा प्रश्न तोच होता. हां. खरंच लँग्वेज बॅरियर सीएमध्ये येतात का? अजिबात नाही, अजिबात नाही. आज आमच्या अकॅडमीमधनं जवळ-जवळ 700 पेक्षा जास्त विद्यार्थी सीए घडले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी 10वी पर्यंत मराठी मीडियमला, ठीक आहे. परंतु मला आज असं कुठेच वाटत नाहीये, की लँग्वेज बॅरियर आहे किंवा मी आधी पण सांगितलं, की मला 10वी ला स्वतःला 60% मार्क होते. पण ते कुठंच मॅटर करत नाहीये, ठीक आहे. हां, फक्त एक आहे, की या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर यू शुड बी व्हेरी सिन्सिअर अँड डेडिकेटेड, हं, ठीक आहे. हं. तेवढी तुमच्यात असायला पाहिजे आणि थोडासा जरी शायनेस जरी असेल, तरी पण तो तुम्ही कमी करू शकता. म्हणजे बेसिकली काय माहिती आहे का, की सीएला फक्त अभ्यास करायचा, पण तो अभ्यास सिस्टमॅटिक कसा करायचा ना, हे एक फार महत्त्वाचं आहे. हं, हं. माझं नेहमी असं म्हणणं असतं, की शक्यतो आहे ना, तुम्ही जो अभ्यास करता, तो तुम्ही एकट्याने घरी बसून किंवा स्वतःच्या रूममध्ये बसून करू नये. तुम्ही नेहमी लायब्ररी जॉइन केली पाहिजे. तुमचा 4-5 जणांचा एक ग्रुप असला पाहिजे, ठीक आहे आणि तुम्ही लायब्ररीत अभ्यास केला पाहिजे. लायब्ररीत अभ्यास करताना काय होतं, की कुठला मुलगा किती जरी शाय असला, तरी पण शेवटी तो मित्रांमध्ये मात्र खुलतो. मित्रांमध्ये मात्र तो बोलतो. भले तो क्लासमध्ये काही बोलत नसेल, पण त्याच्या मित्रामध्ये काही ना काहीतरी तो बोलतोच. बरोबर आहे का? मग लायब्ररीत अभ्यास करताना जर समजा तुम्हाला काही अडचण आली, ठीक आहे. वर्गात अडचण आली, तर तुम्ही कदाचित सरांना विचारत नाही. परंतु तुम्हाला जर अभ्यास करताना लायब्ररीत जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला जर काही अडचण आली, तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या बाजूला तुमचा जो कलीग असेल, तुमचा मित्र असेल, तुम्ही त्याला विचारता. तो तुम्हाला काहीतरी हेल्प करतो आणि काय होतं, की ज्यावेळेस आपण एखाद्याला समजावून सांगतो, एखादा प्रॉब्लेम आपल्या मित्राला आपण जेव्हा समजावून सांगतो, त्याला समजावून सांगणं म्हणजे दोनदा शिकणं असतं. बरोबर, अगदी बरोबर. आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणजे फाउंडेशनला 4, इंटरला 6, फायनलला 6 असे जे काही सगळे सब्जेक्ट्स आहेत, प्रत्येकजण प्रत्येक सब्जेक्टला कम्फर्टेबल नसतो. प्रत्येक स्टुडंटला त्या 4 पैकी 2 सब्जेक्ट खूप चांगले असतात, 2 सब्जेक्ट वीक असतात. मग तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल, पण एखादा सब्जेक्ट तुमचा पण खूप चांगला असतो. हं. मग तुम्ही त्याला काहीतरी शेअर करता. सो व्हेन यू आर शेअरिंग समथिंग, यू आर गेनिंग समथिंग, नक्की. ठीक आहे. मग ह्यातनं जे काही तुम्ही डिस्कशन करता ना, डिस्कशनमधनं कधी पण गोष्टी जास्त लक्षात राहतात. त्याच्यामुळे स्टडी हा तुम्ही नेहमी ग्रुपमध्ये केला पाहिजे, ठीक आहे. आणि ऑटोमॅटिक ग्रुपमध्ये आला, की शायनीनेस ऑटोमॅटिक थोडासा कमी होतो. माणूस बोलायला लागतो आणि डेव्हलप होतो, ठीक आहे. प्लस बऱ्याच ठिकाणी आमच्या सीए इन्स्टिट्यूटच्या ब्रांचेस आहेत. ऑल ओव्हर इंडिया सीएच्या जवळ-जवळ 170 ठिकाणी ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसच्या माध्यमातनं सीए स्टुडंटसाठी खूप सारे प्रोग्राम्स घेतले जातात. वर्षभर वेगवेगळे इव्हेंट्स घेतले जातात. अनेक सेमिनार घेतले जातात. स्टुडंट कॉन्फरन्सेस असतात. अतिशय नाममात्र फीमध्ये कॉन्फरन्स असतात. ₹200 आणि ₹500 मध्ये 2 दिवसाची कॉन्फरन्स असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती बोलणारे स्पीकर्स वगैरे येतात. तर अशा कॉन्फरन्सेसला आहे ना स्टुडंटनी लेक्चर बंक करून सुद्धा जायला पाहिजे. याचं कारण असं आहे, की अशा कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्या ठिकाणी बोलणारे इंडियातले चांगले-चांगले स्पीकर त्या ठिकाणी येतात, ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना ऐकता, मग त्यावेळेस आपल्याला कळतं, की जग एक्झॅक्टली कुठं चाललेलं आहे आणि त्या कॉन्फरन्समध्ये तुम्हाला ज्यावेळेस जाता त्यावेळेस खूप सारे विद्यार्थी आलेले असतात. मग ऑटोमॅटिकली काय होतं तुमचं नेटवर्क डेव्हलप होतं. तुम्हाला आणखी त्या ठिकाणी नवीन मित्र मिळतात.
तुमचं हाय हॅलो होतो, नंबर एक्सचेंज होतो. तुम्ही भले आज फाउंडेशनला असाल, पण तुमची एखादी इंटरच्या स्टुडंटशी ओळख होते. तुम्ही इंटरला असाल, कोणी तुम्हाला फायनलचा भेटतो किंवा तुम्हाला एखादा सीए सुद्धा असं तुमचं इंटरॅक्शन होतं बरोबर. आणि यातनं तुमचं नेटवर्क डेव्हलप होतं. हं. आलेल्या लोकांचे विचार करतात. फ्युचरमध्ये प्रोफेशन कुठे जाणार हे तुम्हाला कळतं. या गोष्टींमधनं तुम्ही घडत असता. तुम्ही काय फक्त अभ्यास किंवा फक्त क्लासेस नाही आहे. ह्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं जे काही एन्व्हायर्नमेंट आहे, ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतोय, ठीक आहे. यातनं आपण घडत असतो. आपण 1-2 सब्जेक्ट जरी परफेक्ट असलो, 1-2 सब्जेक्ट जरी आपले कमी जास्त असले, तरी फरक काही पडत नाही त्याच्यामधनं. एक चांगला ग्रुप तुमचा असेल, एक चांगला स्टडीचा माहोल जर असेल, तर निश्चितपणे ते खूप चांगलं. आणि दुसरी गोष्ट आजच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांची जी कंप्लेंट आहे, ठीक आहे, की मुलं अभ्यास करत असताना मोबाईल बाजूला असतो. आणि आता असं झालंय, की 15, 20, 25 मिनिटं फार तर. आफ्टर 25-30 मिनिट्स काही असेल नसेल, तरी पण आपण तो मोबाईल घेणार, खोलणार, काहीतरी स्क्रोल करणार, पाहणार, इकडे-तिकडे करणार आणि 15-20 मिनिटं त्याच्यावर आपण टाईमपास करणार. हे मुलांच्या बाबतीतही 100% होतं. ठीक आहे. मग आता काय होतं, की घरी अभ्यास करताना तुम्ही अर्धा तास अभ्यास करता आणि परत 15-20 मिनिटं ते WhatsApp असेल, Facebook असेल, Insta असेल, ते मुलं करतातच. ठीक आहे. काही अपवादही असतील त्याच्यामध्ये, परंतु ओव्हरऑल हे पिक्चर आपल्याला जास्त पाहायला मिळतं. मग हेच जर आपण जर लायब्ररीत जर बसलो, तर लायब्ररीमध्ये 5-25 मुलं बसलेली आहेत. मोबाईल त्यावेळेसही आपल्याकडे असतो. त्यावेळेसही एखादं नोटिफिकेशन येतं. आपण मोबाईल हातात घेतो, स्क्रोल करतो. पाहता-पाहता आपल्याला दिसतं, की अरे हा अभ्यास करतोय, तो अभ्यास करतोय, तो अभ्यास करतोय, हा काहीतरी लिहितोय आणि मी काय हे पाहतोय? आय एम डूइंग समथिंग रॉंग. कुठेतरी स्वतःला लाज वाटते आणि तो मुलगा ऑटोमॅटिकली मोबाईल खाली ठेवतो आणि त्याचा अभ्यासाचा इफेक्टिव्हनेस वाढतो. हे कुठं होतं? लायब्ररीत बसल्यानंतर. म्हणून शक्यतो आपण घरी अभ्यास करण्यापेक्षा लायब्ररीत अभ्यास करण्यावरती भर दिला पाहिजे. ग्रेट. सो आता जो माझा पुढचा प्रश्न असेल, तो फार असा वेगळ्या धाटणीचा असेल, की बरेचदा असं होतं, की सी-ए करणे इट इज समथिंग जो असतो, की इट इज कम्युनिटी बेस. बरोबर, की पर्टिक्युलर कम्युनिटी आहे, ती हा कोर्स ऑप्ट करते. बरोबर, किंवा असं बोललं, की नाही हे आपलं काम नाही आहे. हां, हां, हां. ठीक आहे. दिस इज समथिंग कम्युनिटी विच इज डेडिकेटली डुइंग आणि तेच करतात. म्हणजे असं समज आहे, की कम्युनिटी आली, की त्यांनी सी-ए करणं भागच आहे. एक समज आहे, की यदा-कदाचित सी-ए करण्याकरता जे घरातलं कल्चर आहे, जे वातावरण आहे, बरोबर? किंवा फर्स्ट जनरेशन सी-ए यांच्यामधला आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी वातावरण आहे, ज्यांच्या घरात ऑलरेडी आई-वडील किंवा इतर मंडळी सी-ए आहेत, ठीक आहे? यांच्यामधला खरंच त्या मुलाच्या शिक्षणावरती परिणाम जाणवतो का? तुमचा प्रश्न मी थोडासा फिल्टर करतो अगोदर. ग्रेट. तुमचं म्हणणं असं आहे, की सी-ए करणं म्हणजे कुठेतरी हा जैन, मारवाडी, गुजराती कम्युनिटीचा एरिया आहे हं. आणि शक्यतो या समाजातली मुलं किंवा मुली हे जास्त दिसतात बरोबर. कंपेअर टू अदर. तर येस. ठीक आहे. माझ्या हिशोबाने तुमचा हा प्रश्न आहे त्याच्यावर. बरोबर. बरोबर आहे का? ठीक आहे. आता काय आहे, की तुम्ही जे म्हणताय हे एक मागच्या 15 वर्षापर्यंत आपण याला मी सहमत आहे. ठीक आहे. की एक थोडासा शेवटी ही जी कम्युनिटी आहे, ठीक आहे. जैन, मारवाडी, गुजराती किंवा सो कॉल्ड बिझनेस कम्युनिटी, ठीक आहे. पूर्वापार सुरुवातीपासून ही मुलं लहानपणापासूनच व्यवसाय पाहत आले. मी सुद्धा माझ्या घरी म्हणजे आम्ही आगे दुकान पिछे मकान. त्याच्यामुळे लहानपणापासून आम्हाला दुकानाची सवय, कस्टमर आले त्याचं बिलिंग करणं, त्याची खतावणी करणं, त्याला त्याने पैसे त्याला पोहोच देणं, हे काम बरं कधी-कधी पप्पा म्हणायचे, "अरे काम कर, पैसे घे बँकेत जा भरून ये." म्हणजे त्या गोष्टी काही-काही गोष्टी या इनबिल्ट बिझनेस आम्हाला लहानपणापासूनच्या मिळालेल्या ओके. आणि त्याच्यामुळे आम्ही ऑटोमॅटिकली व्यावसायिक एज्युकेशनमध्ये आलो. ठीक आहे. पण तुम्ही जर मागच्या 15-20 वर्षामध्ये जर तुम्ही पाहाल, तर याच्यामध्ये असं काही कुठलं कम्युनिटीचं आता वर्चस्व राहिलेलं नाहीये. ओके. आता पेरेंट्स खूप अवेअर झाले. पूर्वी काय व्हायचं, की समजा या कम्युनिटी काही झालं तरी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेणार आणि मग त्यातलं पुढचं करिअर काय? तर मग सी-ए आहे, म्हणून ते सी-ए करणार. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आज अनेक समाजातले म्हणजे अनेक प्रकारचे पालक जे आहेत, ठीक आहे. म्हणजे ते कुठल्याही समाजाचे असतील, तरी पण ते पाहतात की नाही यार हा सी हा एक कोर्स खूप चांगला आहे, ठीक आहे. लुकिंग इंटू बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला लागणारा खर्च, वेळ, मेहनत एक्झॅक्टली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, बाकीच्या फील्डमध्ये असणाऱ्या संधी, तिथे लागणारा खर्च या सगळ्यांचा विचार करता, शेवटी मेहनत तर कुठे पण करायचीच आहे ना. उद्या तुम्ही मेडिकल करा, इंजिनिअरिंग करा, मग व्हाय नॉट सी-ए? आणि असं कुठे आहे की आपण करू शकत नाही. आपण करत नाही म्हणून असं आपल्याला वाटतं की आपण करू शकत नाही. मग आमच्याकडे असे कितीतरी असे विद्यार्थी आहेत,
की म्हणजे प्रत्येक समाजातले असं आता अशी कोणत्या समाजाची काही कुठली मोनोपोली राहिलेली नाही त्याच्यामध्ये. म्हणून हा फिअर फॅक्टर काढून टाका. ठीक आहे. मी फक्त एकच गोष्ट सांगेल, की तुम्ही कुठल्या कम्युनिटीचे आहात, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधनं आला आहात, तुमचं मीडियम कुठलं आहे एज्युकेशनचं हे मॅटर करत नाही. तुमचं नेचर काय हे मॅटर करत नाही. फक्त ह्या प्रोफेशनला जॉइन कराल त्या दिवशी अभ्यासाप्रती यू शुड बी व्हेरी सिन्सिअर अँड डेडिकेटेड. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास. ठीक आहे. एवढं जो विद्यार्थी हार्डवर्क करेल ना, हं. तो त्या ठिकाणी पास होईल. यालाच एक असा जोडून प्रश्न असेल, की तुम्ही तो आता बोलता-बोलता म्हटला, की मेडिकल इंजिनिअरिंग यांची फी दिवसेंदिवस वाढत आहे. ठीक आहे. सी-एच्या बाबतीत काय आहे? त्याचे काय एक्सपेन्स असतील? सी-ए करण्यासाठी खर्च जर मी तुम्हाला सांगितला, ठीक आहे. तर तुम्ही चेअरवरनं उडणार नाही अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. आता सी-एच्या ज्या 3 स्टेप्स आहेत फाउंडेशन, इंटर, फायनल. आता याला काय असतं, की तुम्हाला सी-ए कोर्स करण्यासाठी तुम्हाला सी-ए इन्स्टिट्यूट ICAIकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागतं फाउंडेशनसाठी. बरं. ठीक आहे. तर सी-एचं कुठलं कॉलेज नाहीये. हं. सी-एची एकच इन्स्टिट्यूट आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्स ऑफ इंडिया यांच्याकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागतं. रजिस्ट्रेशन करायचं सुरुवातीला सी-ए फाउंडेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं. त्याची फी असते ₹9,000. हं. 9,000 तुम्ही पेड केले, की सी-ए फाउंडेशनचे 4 विषय आहेत. त्या 4ही विषयांचं अतिशय चांगलं क्वालिटेटिव्ह स्टडी मटेरियल सी-ए इन्स्टिट्यूट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सी इन्स्टिट्यूट तुम्हाला देते. बस सी इन्स्टिट्यूट काय म्हणते, की तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा. यू पे 9,000 तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ते तुम्हाला बुक्स देतील. फ्री ऑफ कॉस्ट देतील. ते तुम्ही आणा, खोला, अभ्यास करा. त्याची एक्झाम असेल, त्याची एक्झामची 1500 फी असते ती पेड करा. एक्झाम द्या, पास व्हा. पास झाले की तुम्ही सी इंटरला येता. बरोबर. सी इंटरला परत त्यांची रजिस्ट्रेशन आणि एक आय-टी कोर्स असतो. त्या सगळ्यांची मिळून साधारणतः ₹32,000 फी असते. बरोबर. ते ₹32,000 पेड करा. हं. तुम्हाला इंटरचे 6 सब्जेक्टचे बुक्स मिळतील. ते खोला, अभ्यास करा. एक्झाम द्या. त्याची एक्झामची साधारणतः ₹2500 एक्झाम फी असते. ती एक्झाम द्या, पास व्हा. फायनलला या. फायनलला परत रजिस्ट्रेशन प्लस ॲडव्हान्स आय-टी कोर्स असतो. त्या कोर्सची मी साधारणतः 34,000 ते 35,000 फी असते. परत तुम्हाला बुक्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. एक्झाम द्या. साधारणतः ₹3,000 एक्झामची फी असते आणि पास व्हा. झाले तुम्ही सी-ए. म्हणजे ओव्हरऑल सी-ए फाउंडेशनला एक साधारणतः 10,500, इंटरला साधारणतः 34,500 आणि फायनलला एक साधारणतः ₹37,000. सगळ्यांची जर टोटल केली तर सी-ए होण्याचा ॲक्चुअल खर्च फक्त ₹85,000 आहे. समथिंग प्लस मायनस. म्हणजे ₹85,000 मध्ये विद्यार्थी सी-ए होतो. याच्यापेक्षा एक पैसासुद्धा जास्त लागत नाही. सी-ए कोर्समध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्व्हेशन नाही. याच्यामध्ये कुठलंही कास्ट बेस ॲडमिशन नाही. किती पर्सेंटेज असलं म्हणजे फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करता येतं असा कोणताही क्रायटेरिया नाही. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 35% आहेत, 50% आहेत, 70%, 90% यू आर एलिजिबल. मुलगा-मुलगी फीमध्ये भेदभाव नसतो. कास्ट वाईज म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब किंवा ओ-बी-सी, ई-बी-सी काही प्रकार नाही. सगळ्यांना सेम फी असते. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यात पात्रता आहे, जो अभ्यास करेल तो पुढे जाईल. जाईल. म्हणून सी-ए होण्याचा ॲक्चुअल खर्च हा फक्त ₹85,000 आणि तुम्हाला आणखी एक शॉक बसेल, की सी-ए कोर्समध्ये आर्टिकलशिप आहे. हो, एक्झॅक्टली. मी तेच तेच म्हणत होतो. आर्टिकलशिप आहे. आता तुम्हाला खरा हिशोब सांगतो मी, म्हणजे आर्टिकलशिप जी आहे, त्या आर्टिकलशिपमध्ये तुम्ही फ्रीमध्ये नाही करत. हं. त्या ते स्टायपेंड आर्टिकलशिपला तुम्हाला स्टायपेंड मिळतं. बरोबर. मग तो स्टायपेंड किती आहे? हं. तर पहिल्या वर्षी म्हणजे जे एकदम आपण समजा की सांगली, सातारा, नगर, कोल्हापूर अशा ठिकाणचा विचार करू हां, म्हणजे हं. पुन्हा मुंबई नाही. टायर टू टायर. हां, म्हणजे एकदम ज्या छोट्या सिटी आहेत, तिथली जी कंडिशन आहे, ठीक आहे. म्हणजे आमच्या ICAIने जे काही रूल्स करून दिलेत, म्हणजे अशा शहरामध्ये जर आर्टिकल जर आपण जर केलेली असेल, तर पहिल्या वर्षी मिनिमम 3,000 मंथली हं. इंटू 12 36,000 आणि सेकंड इयरला मिनिमम 4,000 हं. इंटू 12 हं. 48,000 म्हणजे हं. 36 प्लस 48,000 84,000 हे त्या स्टुडंटला मिळतात आर्टिकलशिपमध्ये. मग आता कोर्सची कॉस्ट किती झाली? फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट झाला ऑलमोस्ट. ठीक आहे. आणि इनफॅक्ट म्हणजे हा 3,000 4,000चा जो मिनिमम क्रायटेरिया आहे ना, म्हणजे हे फक्त ऑन पेपर 3,000 आहे. ॲक्चुअली कमीत कमी 5,000 ते ₹7,000 फर्स्ट इयरला दिले जातात. पुणे आणि मुंबईसारख्या सिटीत तर तो अमाउंट जास्त. जास्तच असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे कंपेअर टू अदर कोर्स सी-एचा खर्च जो आहे हा अतिशय माफक आहे. म्हणजे इंडियातला मला नाही वाटत की एवढा स्वस्त कोर्स हं. दुसरा कुठला असेल. एवढं चांगलं नोबेल प्रोफेशन. हंड्रेड टॅगलाईन.
ज्या माणसाला कधीही विचारला जात नाही, हां. की बाबा तुला तुझे मार्क किती होते आणि तू कुठल्या इन्स्टिट्यूटला पास होऊन आला. जे लेबलिंग ज्याला म्हणतो आपण, हां. लेबलिंगवरती त्याचा दर्जा ठरवला जातो. यदा कदा ते सी-ए वन्स इज अ सी-ए इज ऑल्वेज अ सी-ए. ऑल्वेज अ सी-ए. ओके. आता तुम्ही याचा खर्च आता तुम्ही मला वाटतं पुण्यासारख्या शहरामध्ये मुलाला जर फर्स्टला जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल, फर्स्ट स्टँडर्डला, ₹1,00,000. तर ₹1,00,000ची वरती फी आहे. मग आता तुम्ही विचार करा. म्हणजे कॉस्ट वाईज अतिशय कमी खर्चाचा हा कोर्स आहे. विथ स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये याच्यामध्ये. सर मला आहे ना एक अनुभव शेअर करायचा आहे हां. तुमच्यासोबत, की एक एक नेमकं 4 ते 5 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी आमचे डिस्कशन चाललं होतं कॉर्पोरेटमध्ये. तेव्हा आमच्याच इथे एक सहकारी होते. त्यांच्या मुलीला 8वीत 10वीत चांगले मार्क होते. 12वीत चांगले पर्सेंटेज मिळाले. राइट. पण जेव्हा तिने स्वतः इच्छा व्यक्त केली, की इंजिनिअरिंग नको, फीस भरपूर आहे. मेडिकल तर बिलकुलच नको. म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ती. म्हणजे एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. हां. एम-बी-बी-एस वगैरे हा पडला. तिला चांगले मार्क होते. तिने जस्ट एक शब्द काढला होता, की मी सी-ए करू का? तेव्हा तिला तिथले जेवढेही 4-5 जण आम्ही बसलेलो होतो आणि मी दुरून बघत होतो. पण तिला सांगितलं, की नाही. मुळात सी-ए करणं हा आपला पिंडच नाही. अच्छा. हां. गुजराती, मारवाडी, जैन या यांनीच ते समाजात करावं याने फक्त. करावं. आपण करू नये. राइट. प्लस तिथले जे 3-4 बरं ठीक आहे, तो एक पार्ट सोडून देऊ आपण. तिथले जे तिघं-चौघं जण होते, ते त्यांना काउन्सिलिंग करत होते, की "अगं, निगेटिव्ह मार्किंग आहे, 4-5 वर्ष लागतात. मध्येच अडकली तर? हे झालं तर? ते झालं तर?" सो ज्याला म्हणतात ना, एक डिमोटिव्हेट म्हणजे तिची तयारी देऊन तिला बाकीच्यांनी तिला कुठेतरी त्या सगळ्यांच्या सांगण्यात ती डिमोटिव्हेट झाली. डिमोटिव्हेट झाले. पण यांना बरं माहिती होतं सी-एबद्दल. बरोबर? हे तर सर्व कॉम्प्युटर इंजिनिअर होतं. तरीही फक्त कुठल्यातरी समाजातल्या गोष्टी चालतात सी-एबद्दलच्या किंवा याच्याबद्दल, ज्याला काहीही नॉलेज नसतं. बरोबर? आज त्या मुलीने ती वाट नाही चूज केली. बरोबर? सो आत्ता माझा प्रश्न असा आहे, की नेमकं ज्या पालकांना किंवा ज्या मुलांना खरंच सी-ए करायचं असेल, ठीक आहे, तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा? नाही, तुम्ही एक फार चांगला प्रश्न विचारला हा. काय होतं बऱ्याचदा आहे ना, आपण करिअरबद्दल डिस्कशन करतो, तर शक्यतो ज्या ज्या टाईपमध्ये आपल्याला जायचं असेल, ज्या कुठल्या करिअरमध्ये जायचं असेल ना, त्यातला जो एक्सपर्ट असेल किंवा ज्याने ते करिअर अचीव्ह केलंय, त्याच्याशी तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. की उद्या समजा डॉक्टर करायचं असेल, तर एखाद्या तुमच्या फॅमिली कोण डॉक्टर असेल किंवा तुमच्या नात्यातलं कोणी डॉक्टर असेल, तुम्ही त्याला जाऊन भेटा. इंजिनिअरिंग करायचं असेल, तर एखाद्या इंजिनिअरला भेटा किंवा नात्यातला कोणी इंजिनिअर असेल, त्याला त्याचा सल्ला घ्या. ठीक आहे. स्वतःच्याच मनाने किंवा जो त्या फील्डमधला नाहीये, त्याचं ऐकून तुम्ही काही ठरवू नका. आणि सीएच्या बाबतीत काय घडतं माहिती आहे का, की बऱ्याचदा अ, एक तर संपूर्ण भारतामध्ये आत्तापर्यंत म्हणजे 1949 ते आत्तापर्यंत 2026 पर्यंत मागच्या 77 वर्षामध्ये भारतामध्ये फक्त 4.5 ते 5 लाख सीए आहेत. म्हणजे आजही संख्या खूप कमी आहे. 140 कोटीच्या देश रेशो बघितला तर. रेशो घेतात फार कमी आहे. ठीक आहे. आपल्याकडे जेवढं प्रचंड काम आहे, ठीक आहे. आणि आपली जी अर्थव्यवस्था जी आता 5 नंबरला आहे आणि मोदींचं टार्गेट आहे, की येत्या पुढच्या 10-20 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था जागतिक लेव्हलला 3ऱ्या नंबरला येईल. मग त्यावेळेस जी आपल्याला फायनान्शियलची टीम, जी फौज लागणार आहे, त्याच्या कंपॅरिझनमध्ये भारतामध्ये सीएंची संख्या खूप कमी आहे. ठीक आहे. तर अशा वेळी तुम्ही सीए करायचं की नाही करायचं याचा सल्ला आहे ना, तुम्ही तुमच्या शहरातला जो कोणी सीए असेल, तुमच्या ओळखीतला असेल, नसेल, पण तुम्ही त्या सीएकडे जा. तुम्ही जर त्या सीएकडे जर गेला आणि त्याला जर विचारलं, की "बाबा रे सीए कोर्स काय आहे, कसा आहे आणि करू की नको करू?" तुम्ही त्याचा सल्ला घ्या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, कोणताच सीए तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही. तो निश्चितपणे तुमची पात्रता पाहून आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी पाहून तो तुम्हाला एकदम प्रॉपर सल्ला देईल, की सीए नेमकं किती वर्षांचं आहे, काय आहे, किती खर्च येईल आणि तो निश्चितपणे हे सांगेल, की ठीक आहे, रिझल्ट कदाचित कमी लागत असेल किंवा थोडीशी वेळ जास्त लागत असेल, अटेम्प्ट जास्त लागत असतील, तरी पण गिव्ह अप करू नको. आणि तो हे सांगताना स्वतःचंही उदाहरण देईल, की हं. मला पण 2 अटेम्प्ट जास्त लागले, 3 अटेम्प्ट जास्त लागले, परंतु कोर्स हा खूप चांगला आहे. तर तुम्ही मार्गदर्शन तुमच्या शहरातला जो कोणी सीए असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्या किंवा आमच्या सीए इन्स्टिट्यूटच्या 170 ब्रांचेस आहेत. तुमच्या निअर बाय ज्या ब्रांचेसमध्ये तुम्ही Googleवर जर सर्च केलं, तर तुम्हाला त्या ब्रांचेसचे ॲड्रेस मिळतील. तुम्ही त्यांना अप्रोच व्हा. तिथे जाऊन जो सीए आहे ना, हं. त्याचा तुम्ही सल्ला घ्या. तुम्ही फक्त नात्यातलं कोणीतरी आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की अ, आपण आहे ना अमक्या-तमक्याचं ऐकतो. "अरे, तो असा-असा होता बरं का. तो फार हुशार होता, पण त्याला इतके अटेम्प्ट लागले, तरी पण तो झालाच नाही. आज त्याचं असं झालं, तसं झालं."
आणि याच्यातनं काय होतं माहिती आहे का, की ज्याला सीए करायचं आहे तोही विचार करतो, "अरे नको मग माझं तसं झालं तर." अरे पण त्याचं तसं का झालं? त्याच्यामागे बाकीच्या काही गोष्टी असतील ना. म्हणजे काही अदरही फॅक्टर्स असतील, की ज्याच्यामुळे त्याला कदाचित अटेम्प्ट लागले असतील, ठीक आहे. किंवा त्याने जी बेसिक जी तयारी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल त्याची. बरोबर, बरोबर. मग ह्या गोष्टी पण पहा ना त्याच्यामध्ये. काय होतं ना, की निगेटिव्ह गोष्टी जास्त पसरतात. हं, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जो सीए झालेला आहे, ठीक आहे, जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, हं. याच्याकडनं तुम्ही सल्ला निश्चित घ्यायला पाहिजे. ओके. आता आपण आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये ना, सीएचा ना कम्युनिटीचा काही संबंध नाहीये. ते गॉन आर द डेज. ठीक आहे. जसं पूर्वी वाटायचं असं नाहीये. आता पेरेंट्समध्ये खूप अवेअरनेस आहे आणि पेरेंट्स बऱ्यापैकी आता सेग्रीगेट करू शकतात, की सीए झाल्यानंतर तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज आहेत, अदर फील्डमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत. दोन्ही फील्डमध्ये 2 वेगवेगळ्या फील्डमध्ये नेमकं ड्युरेशन किती लागतं, खर्च किती येतो, भविष्यातल्या संधी काय आहेत, या सगळ्या गोष्टी आता फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आता खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये पेरेंट्सही सजग झालेले आहेत. तर आता सीए म्हणजे कुठल्या जातीची किंवा धर्माची प्रॉपर्टी न पूर्वी होती, ना आता आहे, ना भविष्यात राहणार आहे. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे आता, की जेव्हा आपण म्हणतो, की वर्क लाईफ बॅलन्स, तो सीएच्या बाबतीत कसं होतो जेव्हा तुम्ही स्वतः सीए आहात? आता खरं सांगू का? म्हणजे माझ्या वैयक्तिक केसमध्ये सांगायचं म्हटलं तर मी ठरूनच टीचिंग प्रोफेशनमध्ये आलो. ठीक आहे. मी 2005 मध्ये सीए झालो. परंतु मी 2004 मध्ये सीए फायनल शिकवत होतो. म्हणजे हे मी डेडिकेटली डिसायडेड प्रोफेशन होतं माझं, की मला कोचिंगमध्येच करियर करिअर करायचं करायचं आहे. आहे. ठीक आहे. पण आज बाकीचे सीए जेव्हा मी पाहतो, दे हॅव्हिंग अ व्हेरी गुड वर्क लाईफ बॅलन्स. ठीक आहे. नॉर्मली जे प्रॅक्टिस करतात, हं, साधारणतः प्रत्येक सीएचं ऑफिस एक साधारणतः 10 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत हे लोकं काम करतात. बरोबर. ठीक आहे. and having a very good life. हं, Okay. And earning good income. हं. And after that ठीक आहे. आता प्रत्येक कामात प्रेशर तर असतंच. बरं. आणि आमच्या सीए फील्डमध्ये आमचे जे क्लायंट्स असतात त्यांचे इन्कम टॅक्सचे रिटर्न्सच्या डेट्स फिक्स असतात. जीएसटी रिटर्नच्या डेट फिक्स असतात. कंपनी ऑडिटच्या जे सबमिशन्स असतात, आर-ओचे सबमिशन त्याचे डेट्स फिक्स असतात. त्या डेडलाईन्स असतात. त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं प्लॅनिंग करायला लागतं. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यामध्ये थोडा स्ट्रेस येतो, जो प्रत्येक कामात असतो. पण तो शेवटी एक वर्क लाईफ बॅलन्स सीएचं चांगलं असतं. हं, हं. असं म्हटलं वावगं ठरणार नाही, की सीए केल्यानंतर त्या माणसाचा मुळात विचार करण्याची क्षमता, ज्याला म्हणतो पर्सनॅलिटी चेंज होते. बरोबर? हे असं मला असं वाटतं ॲक्चुअली, कारण मी बऱ्याच मुलांना बघतोय, ठीक आहे. सुरुवातीचे जे जेव्हा तो फाउंडेशनला जातो आणि जेव्हा तो सीए होतो, ठीक आहे. जसं तुम्ही म्हटलात, की तो संघर्षाने एवढा कमी मॅच्युअर्ड झालेला असतो. असतो, मॅच्युअर झाला असतो, की ते अचीव्ह झाल्यानंतर आहे ना, एकदा कदाचित तो सेटल झालेला असतो त्याच्या ह्याच्यामध्ये, की आता याच्यापेक्षा वाईट काही होणार नाही. बरोबर. बरोबर. त्यामुळे सेलिब्रेशन इज समथिंग आय एम सीए. ठीक आहे. राइट. मला काही कोणी विचारणार नाही, की तू कसा झाला आणि काय झाला. अरे, तर पुन्हा एकदा त्या प्रश्नावरती मी येणार, की 12वी सायन्सच्या मुलांनी किंवा पालकांनी सीएकडे वळण्याचं तुम्ही पालकांना काय असा उपदेश देणार, की तुम्ही का पाठवा तुमच्या मुलांना 12वी सायन्सच्या आत्ता? कारण आता जस्ट 2 दिवसापूर्वी नीटची एक्झाम हो. कॅन्सल झाली. कॅन्सल झाली. आता ती परत होणार आहे. परत होणार आहे. 20,00,000 विद्यार्थ्यांचं विद्यार्थी भविष्य सर्व परत टांगणीला लागलेलं आहे. ला की आता एक्झाम परत कधी होईल आणि त्याचा रिझल्ट वगैरे सगळ्या गोष्टी. आता एक काय माहिती आहे का, की का तुम्ही या प्रोफेशनमध्ये आलं पाहिजे? तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये. सीएसाठी लागणारा खर्च, लागणारा कालावधी आणि भविष्यातल्या असणाऱ्या संधी. शेवटी मेहनत तुम्ही मेडिकल करा किंवा इंजिनिअरिंग करा. मेहनत तर तुम्हाला सगळीकडे करायलाच लागणार आहे. कारण शेवटी तुम्हाला फक्त इंजिनिअर नाही तर तुम्हाला टॉपचं इंजिनिअर व्हायचं आहे. हं. इंजिनिअर तुम्ही कोणत्या संस्थेतून हे फार मॅटर करतं. हो, अगदी. तुम्ही इंजिनिअर कुठूनही होऊ शकता बरं का. यू विल बी इंजिनिअर. हं. ठीक आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की अरे मला नाही की मोठ्या कंपनीमध्ये मला त्या त्या पोस्टला जायचं आहे. तर मग तुम्ही त्या ग्रेडचे असले पाहिजे. मग त्या कॉलेजला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे. आता सायन्स विद्यार्थ्यांनी सीए का करायला पाहिजे? तर सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला आधी सांगितल्या, की सीए करण्यासाठी लागणारं ड्युरेशन पहा. 12 नंतर 4 वर्ष लागतात. लागणारा एकंदर खर्च किती तो पहा आणि भविष्यातल्या संधी पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल,
तर तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, हार्डवर्क हे तुम्हाला करायच लागणार आहे, मेहनत ही तुम्हाला करायलाच लागणार आहे. ठीक आहे. सीएमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की याच्यामध्ये ना तुमची कॉम्पिटिशन नाही कोणासोबत. आज तुम्ही ज्यावेळेस मी कुठल्या फील्डच्या अगेन्स्टमध्ये नाहीये. परंतु मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आता साधारणतः मेडिकलच्या किती 1,00,000 जागा असतील असं आपण पकडूया सगळे मिळून, येस, बरोबर आहे. बरोबर. मग त्या 1,00,000 जागांसाठी 20,00,000 मुलांची कॉम्पिटिशन आहे. स्पर्धा. बरोबर आहे का? अगदी बरोबर. बरं त्याच्यामध्ये आपल्याकडं कास्ट सिस्टम आहे, हं. म्हणजे ते ओपन आणि नाही. रिझर्व्हेशन कॅटेगरी वगैरे. मग त्याच्यामध्ये ही 20,00,000 मुलं आहेत आणि त्यातली 1,00,000 जर सिलेक्ट होणार आहेत, हं. तर कुठली सिलेक्ट होणार? जी टॉपची 1,00,000 आहेत ती सिलेक्ट होणार. अगदी बरोबर. बरोबर आहे का? म्हणजे असं होऊ शकतं ना, की एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तो तिथला सो कॉल्ड टॉपर आहे. हं. पण तो याच्या सिस्टममध्ये तो सिलेक्ट होण्याची गॅरंटी नाहीये. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 90% जरी मार्क मिळाले, तरी पण तो तुमची नीटची किंवा सीईटीची एक्झाम जी असेल, त्यात तो क्लिअर होण्याची गॅरंटी नाहीये. कारण तुम्हाला जरी 90% मार्क असले, पण तुमच्यापेक्षा खूप मुलं आहेत ना, जे तुमच्या पुढे आहेत. बरोबर. म्हणजे तुमची कठोर कॉम्पिटिशन आहे हं. एकमेकांसोबत. सीएमध्ये कॉम्पिटिशनच नाहीये. आमची इन्स्टिट्यूट एकदम सिंपल म्हणते, गेट 40 मार्क्स पर सब्जेक्ट अँड गेट 50% ॲग्रीगेट, यू आर पास. हं. मग तुम्हाला फाउंडेशनमध्ये 200 मार्क मिळाले काय, 240 मिळाले काय, 290 मिळाले काय, 350 मिळाले काय? त्याचे फरक काहीच पडत नाही. एव्हरीवन आर गोइंग टू इंटरमिजिएट. इंटरमध्ये परत तसंच झालं, की पुढे फायनल येतात ते. आमच्यामध्ये एकमेकांशी कॉम्पिटिशनच बनवली आहे. बरोबर, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, हं. आज तुम्ही हा माझा पॉडकास्ट या ठिकाणी करताय. कदाचित या पॉडकास्टची प्रेरणा घेऊनही काही मुलं सीए करतील. म्हणजे उद्या ही मुलं सीए झाली म्हणजे शेवटी आम्हालाच कॉम्पिटिशन ना. बरोबर. अगदी बरोबर. आणि मग तरी पण मी हा उद्योग करतोय. कशासाठी? कारण आज आम्हाला सीएची फार गरज आहे. आज जो फ्रेश सीए जो येतो, चार्टर्ड अकाउंटंट, त्याला खूप चांगली डिमांड आहे. कारण काय झालंय, की एक तर आमच्याकडे कामाचा वर्कलोड खूप झालेला आहे आणि आता अ, आज आमचा एक जो क्लायंट असतो, त्याला इन्कम टॅक्सची सर्व्हिस द्यायची, त्याला जी सर्व्हिस द्यायची, त्याचा प्रोजेक्ट फायनान्स करायला लागतं. बरेचशे वेळेस इन्कम टॅक्स, जी लिटिगेशन मॅटर्स असतात, बरोबर. नोटीस आलेल्या असतात. येस, मग येस. तेही काम हँडल करायचं असतं तुम्हाला. ठीक आहे. मग आता एक सी किती सर्व्हिसेस देणार ना? म्हणून अशा केसमध्ये आता आमच्या पार्टनरशिप फर्म्स करण्याकडे आमचा कल जास्त वाढलेला आहे. आणि आम्ही त्यात पाहतो, जो फ्रेश जो सीए आहे झालेला, त्याला घेणं कधी तुम्हाला फायदेशीर असतं. कारण त्याच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे. ठीक आहे. खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो पार्ट जो आहे, ठीक आहे. मी येणारच होतो. जो हां, म्हणजे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो पार्ट जो आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, ठीक आहे. हे फ्रेश सीएसला जास्त चांगलं येईल. आता मी जरी सीए असलो, तरी पण मी ठीक आहे, मी इन्कम टॅक्स, जी या सगळ्या ऑडिट, अकाउंटिंग या सब्जेक्टवर मी परफेक्ट आहे. परंतु शेवटी आज मला ते टेक्नॉलॉजी वापरून करायला लागतं ना. पूर्वी दिवस असे होते, की आम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न सबमिट करायला लाईनमध्ये उभं राहायचो डिपार्टमेंटमध्ये जाऊन. आणि ते फिजिकल रिटर्न सबमिट करायचो किंवा आम्हाला टॅक्स जर भरायचा असेल, तर बँकेत चलन घेऊन आम्ही स्टेट बँकेमध्ये अर्धा ते 1 तास लाईनमध्ये उभं राहायचो. पण आता तसं नाही ना, यू हॅव टू ओन्ली अपलोड, डाउनलोड सगळं हे चालतं. ऑफिसमध्ये बसून सगळं काम चालतं. आता इन्कम टॅक्सच्या असेसमेंटच्या आधी फेसलेस असेसमेंट आहे. म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशन वगैरे नाही करायचं तुम्हाला जे काय आहे तुम्ही ऑनलाईन सबमिट करायचं मग शेवटी तुम्हाला टेक्नॉलॉजी पण वापरता आली पाहिजे ना. शेवटी किती म्हटलं तरी मी सब्जेक्ट एक्सपर्ट जरी असलो, तरी मी टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नाहीये. आणि तोच फरक पडतो, की जो फ्रेश सीए जो येतो, तो हो आहे. कुठेतरी टेक्नॉलॉजीमध्ये माझ्यापेक्षा सुपर आहे हे मी मान्यच केलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट मला मिळतो. माझ्या सब्जेक्टचं बेनिफिट त्याला मिळतो. मग यातनं बात बन जाती है. हां, बात बन जाती है. म्हणजे सबका साथ सबका विकास मोदीजी म्हणतात ना, तो हा याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे फ्रेश सीएला डायरेक्ट पार्टनरशिपचे सुद्धा खूप सारे ऑफर्स आहेत. ओके. हां. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आर्टिकलशिपमध्ये आहे ना, जी 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे, त्या आर्टिकलशिपमध्ये एक प्रकार असा असतो, की तुम्ही 1 वर्ष सीएच्या ऑफिसमध्ये आणि इफ इंटरेस्टेड तुम्ही 1 वर्ष इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेऊ शकता. हं. म्हणजे कुठल्यातरी कंपनीमध्ये जे आमच्या इन्स्टिट्यूटने नोटिफाय केलेलं आहे, त्या कंपनीमध्ये तुम्ही 1 वर्ष जरी काम केलं, तर दॅट अल्सो काउंट्स आर्टिकलशिप. जर तुम्ही त्या कंपनीमध्ये जर आर्टिकलशिप जर केली, तर मी तुम्हाला सांगतो, तीच कंपनी नंतर तुम्हाला विथआऊट इंटरव्ह्यू हायर करते. अराउंड ₹20,00,000. माझा एक स्टुडंट आता जो आर्टिकलशिप करताना आता कंपनीचं नाव घेणं योग्य होणार आहे, म्हणून मी नाव घेत नाही फक्त. तर तो ज्या ठिकाणचं ऑडिट करतोय, ते एक फायनान्स कंपनी आहे आणि तो माझा विद्यार्थी आता सेकंड इयर जस्ट कंप्लीट करेल आर्टिकलशिपचा आणि त्याची आफ्टर 6 मंथ त्याची एक्झाम आहे.
तर तो मला परवा दिवशी भेटला. तो मला सांगत होता, की "सर मला त्या कंपनीने ना ऑफ द रेकॉर्ड ऑफर दिली आहे, की बिफोर सीए जर तू आमची आज ॲग्रीमेंट जर केलं, ठीक आहे, तर त्या केसमध्ये त्यांना 22,00,000चं पॅकेज त्यांनी ऑफर केलंय. विथआऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट सिलेक्शन. फक्त उद्या डिग्री झाली, की लगेच ऑफिस जॉइन करायचं." मग हा एक ॲडव्हांटेज मिळतो या केसमध्ये. दॅट इज अ सिक्युरिटी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं पालकांनी विचार करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं एक म्हणणं आहे, की तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. फक्त प्रोफेशन खूप ग्लोरियस आहे किंवा वर्क लाईफ खूप चांगलं आहे. ठीक आहे, सीएला खर्च कमी येतो ही फॅक्ट आहे. पण शेवटी तुम्ही फक्त ह्याच गोष्टी पाहू नका. सगळ्यात महत्त्वाचं ना, तुमच्यात इंटरेस्ट असला पाहिजे. तुमच्यात पॅशन असलं पाहिजे. ठीक आहे. उगीचच फक्त तिकडं होत नाही म्हणून आता इकडे जातो असं नका करू. इकडे येताना फक्त इंटरेस्टनी या. ठीक आहे. करायचं तर आहेच आहे, बट तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे, तुमचा फेथ असला पाहिजे. डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी चांगले सीए व्हाल. होय. आणि आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपण फिजिकल युगातनं डिजिटल युगात जातोय. सो ऑनलाईन टीचिंग यदा कदाचित सर्वात प्रभावपूर्ण असेल, जेव्हा आपण सीए कोर्स करतोय. तर या बाबतीत तुम्ही काही पुढे विचार करताय, की फक्त अहिल्यानगरमध्ये न राहता आता आपल्याला आपली जी अकॅडमी आहे ती मोठ्या स्केलवरती करायची आहे. ज्या प्रकारे तुम्ही जे शोध उचललेला आहे, की सायन्सच्या मुलांनी देखील सीए करावं आणि ते जर आपल्याला महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं असेल, तर यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत का? आणि ऑनलाईन शिकवणं हे या प्रोफेशनसाठी कितपत योग्य आहे? ते खरंच ॲक्सेप्ट केलं जातं का? तर हे सांगतो आपल्याकडं ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कोविड नंतर प्रचलित झाली खूप बरोबर, आणि ती सगळ्या ठिकाणी आली. बरोबर. परंतु सीए प्रोफेशनमध्ये 2012 पासून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. म्हणजे सीए इंटरमिजिएट, सीए फायनल ह्या आम्ही 2012-13 पासून आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो त्याचे. ते आफ्टर कोविडच्या नंतर ते सगळेच करायला लागले. हं, हा बालमंतरचा आहे. ठीक आहे. तर सायन्स विद्यार्थ्यांसाठी आमचं एक खास प्लॅनिंग असं आहे, की आम्ही यावर्षी खरोखर एक विचार करतोय, की सायन्स विद्यार्थी सीए करू शकतो हे मी प्रत्येक वेळी सांगतो. परंतु यांच्यासाठी आपण काय करतो? हं, हं, हं. हा ज्याच प्रश्न आम्ही आमच्या टीममध्ये डिस्कस होतो. त्याचं आम्ही यावर्षी असं ठरवलंय, की एक्सक्लुझिव्हली सायन्स विद्यार्थ्यांसाठीच फक्त एक ऑनलाईन बॅच घ्यायची. ग्रेट. ऑल इंडिया लेव्हलला ती बॅच असेल. हं, ठीक आहे. संपूर्ण भारतातले जे कोणी सायन्स एक्सक्लुझिव्ह सायन्स स्टुडंट्स ठीक आहे. ज्यांना म्हणजे जे सीईटी करत होते किंवा जे-डबल-ई करत होते, ही एक्झाम झालेली विद्यार्थी हां. यांच्यासाठी आम्ही ती बॅच घेतोय. जी की जानेवारी 27 ज्यांना एक्झाम द्यायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही ती बॅच घेतोय आणि ही ऑनलाईन स्वरूपात असणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच शिकणे खूप इंटरेस्टिंग असतं. हो. म्हणजे इनफॅक्ट मी ना फिजिकल पण शिकवतो आणि ऑनलाईन पण शिकवतो. परंतु माझा आजपर्यंत एक्सपिरियन्स असा आहे, की ऑनलाईन टीचिंगमध्ये खूप मजा येते शिकवायला. त्याचं कारण असं असतं, की फिजिकल टीचिंगमध्ये ना स्टुडंटला एखादी शंका आली ना, तरी तो विचारत नाही. बरोबर का? कारण ते विचार करतो यार नको कुठे कुठं विचारता वर्गामध्ये आणि उगीचच ती हसेल माझ्यावरती किंवा कुठे इज्जत का फालुदा कर गेले ते. म्हणून तो विचारत नाही आणि खरं म्हणजे ती शंका बऱ्याच जणांची असते. हो, अगदी. मग ते ती राहून जाते. कोणी विचारत नाही. आमचं डाउट रिमेन्स द डाउट. हं. पण ऑनलाईन टीचिंगमध्ये ज्यावेळेस आम्ही शिकवतो, त्यावेळेस विद्यार्थी एक तर आम्ही पाहू शकतो, ठीक आहे. किंवा तो चॅट बॉक्स असतो आमच्याकडे, बरोबर. ठीक आहे. मग विद्यार्थी चॅट बॉक्सला त्यांचे क्वेश्चन ज्यावेळेस टाकतात ना, म्हणजे जे फिजिकलमध्ये जेवढे क्वेश्चन येतात ना, त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन मला चॅट बॉक्समध्ये येतात. कारण त्याला भीती नसते ना, त्याला कोणी पाहत नसतं ॲक्चुअली. त्याच्यात तो फिअरलेस असतो, तो मस्तपैकी टाकतो. एखादं उत्तर आवडलं तर सर एकदम भारी सर बहुत मजा आ गया. असे कमेंट्स येतात, जे तुम्हाला क्लासमध्ये कधी येत नाहीत. आणि काही शंका असतील, अगदी छोट्या-छोट्या शंका सुद्धा मुलं बिनधास्त विचारतात आणि मग त्यातनं कन्सेप्ट जास्त क्लिअर होतो. क्लिअर होतं. त्याच्यामुळं ॲक्चुअली फिजिकलपेक्षा ऑनलाईन टीचिंग मोस्ट मोर इफेक्टिव्ह आहे. फक्त एकच आहे स्टुडंटचा इंटरेस्ट पाहिजे त्याच्यामध्ये आणि ऑनलाईन टीचिंग इज अ फंटॅस्टिक एक्सपिरियन्स. प्लस आम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंगसोबत प्लस त्यांची इव्हॅल्युएशन टेस्ट पण होतील. रेग्युलर त्यांच्या टेस्ट पण होतील. त्यांचं इव्हॅल्युएशन होईल. त्यांचे मार्क्स त्यांना एक्झॅक्टली पेपर कसा सॉल्व्ह करायचा किंवा त्यांनी जो लिहिला आहे, त्याच्यामध्ये आणखी काय अपेक्षित आहे, कसं लिहिलं पाहिजे किंवा कसं नाही लिहिलं पाहिजे, याचं सुद्धा त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन होत राहील आणि एक्सक्लुसिव्ह ती सायन्स स्टुडंटची आहे. तर त्याच्यामुळं त्याच्यावरती आम्ही अकाउंट्समध्ये जास्त फोकस करतोय. मी स्वतः 11-12 सीए फाउंडेशन, सीए इंटर सगळ्या स्टेपला मी अकाउंट शिकवतो. त्याच्यामुळे मला ही गोष्ट माहिती आहे, की सायन्स स्टुडंटला अकाउंट कसं शिकवलं पाहिजे. कारण त्याला पुढे मला फक्त बेसिक नाही शिकवायचं आहे, मला त्याला ॲडव्हान्ससाठी तयार करायचं आहे. बरोबर, तर बरोबर. बेसिकमध्ये काय तयारी करून घेतली पाहिजे, त्यासाठी आमचं एक सेपरेट
15 ते 20 दिवसाला एक बेसिक अकाउंट्स अगोदर घेणार आणि मग त्याचं फाउंडेशन अकाउंट्स पुढे स्टार्ट होईल. सो दॅट व्हॉट वी आर प्लॅनिंग. ग्रेट. लेट अस सी. येस. सो शेवटच्या टप्प्यात असताना आज मला माझ्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे, की नेहमी तुम्ही वल्ली माणसामधनं काही ना काही घेऊन जाताय. कुठली-कुठली थॉट प्रोसेस आपण कॅरी करतोय. तर हा एक वेगळा धाटणीचा पॉडकास्ट होता, की कॉमर्स हे फक्त एक म्हणजे सी-ए हे काही फक्त कॉमर्सच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. ते इतरही विद्यार्थी ज्यांना इंटरेस्ट आहे पर्टिक्युलरली ते करू शकतात. आणि जाता सरांनी सांगितलं, की ते ऑनलाईन बॅचेससुद्धा सुरू करतात आणि ही जुनी सिस्टम आहे, राइट? आता कोविडनंतर ते प्रचलित झाली, आपल्या सर्वांना कळाली, हा भाग वेगळा आहे. पण सांगताना मला हेच वाटतंय, की सर आज आपला जो प्रवास होता, आज आपण कमाल गप्पा म्हणजे आपण बोललो आणि माझ्या देखील काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या, राइट? आणि यदाकदाचित हा पॉडकास्ट बघितल्यानंतर बऱ्याचशा पालकांचाही विचार या क्षेत्राकडे बघण्याचा नक्कीच बदलणार आहे. आणि जसं तुम्ही बोललात, की तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील येतोय. तर यदाकदाचित त्या पुढच्या प्रवासासाठी देखील आपण पुन्हा एकदा सोबत भेटूयात. जमलं तर सोबत मिळून काम करूयात. पण आजच्या दिवसाचा हा जो पार्ट होता, यात तुम्ही आलात आणि एवढं अमूल्य मार्गदर्शन केलं, तेवढं मी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू. खूप खूप धन्यवाद. फक्त एक गोष्ट कन्क्लूड करण्यापूर्वी गोष्ट सांगतो, की या पॉडकास्टमधनं फक्त पालकांनी असा विचार करू नये, की आता ठीक आहे ज्यांचं 12वी सायन्स झालंय त्या मुलांनी सीए करता येईल. परंतु या पॉडकास्टवर कोणी असा अर्थ काढू नये, की ज्या मुलांची आत्ता 10वी झालेली आहे, त्या मुलांनी 11वी-12वी सायन्स करून मग सीएकडे यावं, असा याचा अर्थ काढू नये. कारण जर तुमचं 10वी नंतर जर तुमचं ठरत असेल, की नाही यार मला सीए करायचंय, तर त्या मुलांनी 11th-12th कॉमर्सच करावं. त्यांनी 11th-12th कॉमर्सच करावं आणि त्यातनं त्यांनी सीए करावं. ज्यांचं ऑलरेडी 12th सायन्स झालंय, त्यांनी सीए करायला हरकत नाहीये. Great. ठीक आहे. कारण काय होतं, की बऱ्याचदा आहे ना पेरेंट्स सगळे ऑप्शन्स ओपन ठेवतात. मग आता या पॉडकास्टमधून एक मेसेज असा जातो, की 12वी सायन्स विद्यार्थी सुद्धा सीए करू शकतो. मग ते पेरेंट्स काय विचार करतील, आपला मुलगा आता 10वी झालाय, ठीक आहे. मग त्याला सायन्सच घ्या. म्हणजे काय होईल, पुढे मेडिकलही ओपन राहील, इंजिनिअरिंग ओपन राहील आणि सीए पण करताच येतं. आत्ताच ऐकलंय आपण. तसं करू नका. तसं करू नका. कारण काय माहिती का, समजा तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचंय, हे जर फिक्स असेल ना, तर पुण्याहून नागपूरला जायचं आणि नागपूर मुंबईला येणं हा शहाणपणा नाहीये. लक्षात घ्या. मग त्याकरता सरळ-सरळ असतंय तो सरळ-सरळच केला पाहिजे. त्याच्यामुळे 10वीच्या ज्या मुलांना सीए करायचं आहे, त्यांनी 11th-12th कॉमर्स तो सरळ रस्ता आहे. दॅट इज मोर इफेक्टिव्ह. ज्यांनी ऑलरेडी 12th सायन्स केलेलं आहे, त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट आहे. ग्रेट. ठीक आहे. थँक यू सर. थँक यू सो मच. थँक यू सो मच. येस.